त्यांना खायचं नाही. ते आंदोलन कसे सोडून जाईल. मला वाटत तुम्ही आंदोलन करण्याची वेळ पण नाही वाटत नव्हतं की मला प्रश्न करावा लागला. झालं ठीक या मैदानातून आहे मी तिथे उभा आहे. तर त्यावर मला काय बोलायचं तर माझं म्हणणं एवढंच पुरेसा कुशल बसले तर त्याची वाटा प्रश्न आहे. जसे मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी पावलं मागं पुढं सरकू शकतो तसं माझ्या जातीसाठी मी मागं पुढं सरकत असताना माझ्या स्वार्थासाठी मी मागं पुढं सरकत मी ठाम नसतो माझ्या मनात. माझ्या जातीसाठी जर मी 4-2 पावलं मागं पुढं सरकू शकतो कारण जातीचं कल्याण होईल म्हणून बाकी काय त्याच्यात आता बेमाने दगाबाटका जर होतोय तर मी 5 वर्ष सुखाने सरता सुद्धा खाऊ देणार नाही सुद्धा मुख्यमंत्र्यांना लक्षात. मला ना खरं सांगते जास्त बोलायचं नाही. मला एवढं मुख्यमंत्र्यांना विचारायचं दोन शब्द सांगून टाकायचं तुम्ही आमच्या 9 मागण्या त्याची अंमलबजावणी करणार आहे की नाही नाही म्हणून सांगा किंवा हा म्हणून म्हणजे आम्हाला आमचं उपोषण सोडायला आम्हाला कोणाला जीव जाळायला नको. कारण कोणाची 60 दिवस झाले कोणाची 55 झाले कोणाची 70 झाले माझ्या बाबतीचा जीव जायला कारण तुम्ही उलट्या काळजाचे दिसत आहेत असं वाटायच्या आत मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय असं वाटायच्या आत दोन शब्द सांगून टाका मुख्यमंत्री त्यांची विचारायचं नाही मला तुम्हाला नाराज नाही काय नाही काय आजच्या क्षणाला म्हणणं आहे कारण तुम्ही उपोषणाला बसू देता इतक्या लोकांचे हाल होतील असं वाटत नव्हतं. पण ठीक आहे प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमुळे एक आंदोलन आहे आंदोलनाच्या भूमिका ठीक आहे तुमची भूमिका सांगा अशा वेळी मेळाव्यावर सांगा आम्हाला 10 दिवसांनी काय सांगायचे आणि आज काय सांगायचं 10 दिवसांनी काय सांगायचं आणि आज काय सांगायचं तुम्ही आजच तुमची भूमिका 1-2 घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री वेळ काढून तोंड लपवू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाइम आहे आणि एवढ्यात मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टाइम नाही का काही म्हणणं नाही आमचं तोंड लपवू नका स्पष्टपणे 1-2 घंट्यात किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका तुम्ही ज्या स्वतः मागण्या त्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला आणि दुसऱ्या मार्ग करायला आम्ही तुम्ही जर संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी देतोय तुम्हाला केव्हा नाही देत त्यांनी सांगायचं आम्हाला उपोषण सोडून दुसरे मार्ग करायला तुमच्यात काही गैरसमज असेल तर सोडून द्या मुख्यमंत्री 5 वर्ष सुखाला सांगता तुम्हाला खाऊ देणार नाही तुम्ही जर मराठ्याला